ज्या गोष्टीची गरज मला आहे ते लोक घेणार, असं कधी होणार नाही आहे. लोकांना जे पाहिजे ते दिलं तर आपण काम करू शकतो. हां, हे काम करत असताना आपल्याला फक्त एवढाच विचार करायचा आहे की आपण जो प्रोडक्ट देत आहोत ते चुकीचा नाही ना, आपण कोणाची फसवणूक करत नाही ना, आपण त्यांच्या पैशाला न्याय देत आहोत ना, आणि यामुळे त्यांच्या जीवनामध्ये आणि आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये बदल घडणार आहे ना. या सर्व गोष्टी जर तुम्ही बघून जर फक्त त्याला जर विचार केला तर आज मी सांगतो 100% की ह्याच्यासारखा पर्याय तुम्हाला मार्केटमध्ये हुडकून सुद्धा कुठला दुसरा मिळणार नाही. आणि जर दुसरी गोष्ट सांगायचं म्हणलं तर आपण जी आज सध्या नोकरी करतो किंवा आपण एक ट्रॅडिशनल बिझनेस करतो त्याच्यामध्ये आपण पाहत आहात की बऱ्याच गोष्टीचे चॅलेंजेस वाढत आहेत. कारण वरचेवर मार्केट ट्रेंड बदलत आहे. मार्केटमध्ये पहिल्यांदा ऑनलाईन जेव्हा सुरू झालं त्यावेळेला त्याच्यामुळे बरेच बिझनेसवर त्याची गदा आलेली आहे आणि बऱ्याच लोकांच्या नोकऱ्यासुद्धा त्यामुळे संपुष्टात आलेल्या आहेत. आज जे काय ऑनलाईन मार्केट आहे ते एक डायरेक्ट सेलिंगचाच प्रकार आहे. तिथं सुद्धा कंपनी स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करून डायरेक्ट ऑनलाईन साईटला स्टॉक देऊन विक्री करत आहे. त्यामुळेच आपले अनेक मधले जे दुवे होते त्या लोकांचे बिझनेस संपुष्टात आलेले आहेत. त्यामुळं याच्यावरून तुम्ही हे लक्षात ठेवा की पुढचा जो ट्रेंड आहे तो डायरेक्ट सेलिंगचा आहे. कंपन्यांना इतर सगळे मोठे खर्च परवडणार झालेत.